तर या सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये मंत्रिपद गमावलेले माणिकराव कोकाटे यांचं पालकमंत्रीपद सुद्धा आता गेले। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झालाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रिक्त झालंय। त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि पालकमंत्री नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा आता पोरका झालाय। नवीन पालकमंत्री कोण होणार याकडे नंदुरबार वासियांचं लक्ष लागलंय। तर जिल्ह्यात सध्या एकही मंत्री नाहीये, त्यामुळे इतर जिल्ह्यातले मंत्र्यांकडे पालकमंत्री पदाची ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे माणिकराव कोकाटेंकडे होतं। जसं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तसं त्यांचं पालकमंत्रीपद सुद्धा गेलंय आणि त्यामुळे नंदुरबार जिल्हा सध्या पालकमंत्र्यांविना आहे। तर गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राज्यामध्ये विविध सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आतापर्यंत राजीनामा द्यावा लागलेला। आपण एकदा पाहूया नेमके हे नेते कोण होते आणि कुठल्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलेलं होतं। तर AR अंतुले सिमेंट गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं होतं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागलेला। पुढे शिवाजीराव निलंगेकर पाटील MD परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं। आदर्श घोटाळा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव आलं होतं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागलेला। जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक घरकुल घोटाळा सुरेश जैन यांच्यावर या संदर्भातले अनेक आरोप होते, त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। साखर कारखाना जिल्हा बँक घोटाळा पद्मसिंह पाटील यांचं या घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। भ्रष्ट कारभारासंदर्भात नवाब मलिक यांना सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला। तर जंगलामध्ये बेकायदा वखारींना परवानगी दिल्यामुळे सुरूपसिंग नाईक यांचं नाव चर्चेत होतं, त्यांची गच्छंती झाली। 100 कोटींच्या खंडणीचा आरोप होता अनिल देशमुख यांच्यावर आणि त्यांना सुद्धा पद सोडावं लागलं, राजीनामा द्यावा लागला। तर भ्रष्टाचारावरून ताशेरे ज्यांच्यावर होते बबनराव घोलप यांची सुद्धा गच्छंती झाली होती। ही अनेक नेते मंडळी मंत्रिमंडळी आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप आहेत। जळगाव घरकुल घोटाळ्यामध्ये गुलाबराव देवकर यांचं नाव आलेलं। तर संजय राठोड युवतीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले, त्यानंतर त्यांना मंत्रिपद सोडावं लागलेलं। तर संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बराच मोठा वादंग झाला। धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना सुद्धा त्यांचं पद सोडावं लागलं होतं आणि आता क्रीडा मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला।